कुठल्या वेदामध्ये ज्योतिषशास्त्राचा उल्लेख आहे त्याच्याबद्दल आम्हाला सांगाल? मुख्य रूपाने जर का पाहायला गेलं तर आपल्या इथे 4 वेद आहे. वेद आहेत, उपनिषद आहेत. बरं. त्या व्यतिरिक्त दुसरे ग्रंथ पण आहेत. बरोबर. तर ज्योतिषशास्त्र हे कुठल्या एका पर्टिक्युलर वेदामध्ये नाही आहे. ऋग्वेदामध्ये आहे. बरं. ऋग्वेदामध्ये जवळजवळ 36 पद्य आहेत. बरं. दुसरा आहे ते म्हणजे यजुर्वेद आहे. यजुर्वेदामध्ये 44 पद्य लिहिले गेलेत बरं. ज्योतिषाच्या बाबतीत. बरं. अथर्ववेद आहे, त्याच्यामध्ये 162 पद्य लिहिले गेले आहेत. बरं. त्या व्यतिरिक्त गरुड पुराण आहे, मनुस्मृती आहे. बरं. ठीक आहे. अशा विविध ग्रंथांमध्ये ज्योतिषाचा उल्लेख लिहिला गेला आहे. बरोबर. आता आपण जर का ऋग्वेदाची गोष्ट केली तर ऋग्वेदामध्ये ग्रह आणि नक्षत्रांच्या बाबतीत सांगण्यात आलेलं आहे. बरं. यजुर्वेदामध्ये यज्ञ, कर्मकांड ह्याचा उल्लेख केला आहे. म्हणजे ज्योतिषशास्त्र आणि त्याचा संबंध यज्ञ किंवा कर्मकांडाशी कसा आहे त्या बाबतीत उल्लेख आहे. बरं. अथर्ववेदामध्ये औषधी आणि उपचार, बरं. ज्योतिषीय दृष्टिकोनातून औषधी आणि उपचार ह्या बाबतीमध्ये उल्लेख केला गेलेला आहे. बरं. गरुड पुराण जर का तुम्ही पाहिलं तर गरुड पुराणमध्ये जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म बरं. ह्याच्याविषयी उल्लेख करण्यात आलेला आहे. मनुस्मृती पाहिली तर मनुस्मृतीमध्ये विवाह किंवा मुहूर्त ह्या बाबतीमध्ये उल्लेख केला गेला आहे. म्हणजे तुम्ही जर का पाहायला गेलं तर ज्योतिषशास्त्र हे फार विशाळ आहे हां. आणि ते एका कुठल्या वेदामध्ये समाविष्ट होऊ सुद्धा शकत नाही, कारण की त्याचे दृष्टिकोन वेगळे आहेत. बरं. आणि जर का तुम्ही त्यांचे ग्रंथ पाहायला गेले तर वेदांग ज्योतिष आहे, सारावली आहे, नंतर त्यानंतर पाराशर होराशास्त्र आहे. बरं. असे विविध ग्रंथ आहेत ज्याचा तुम्ही जेव्हा अभ्यास करतात तेव्हा तुम्हाला ज्योतिषशास्त्र काय आहे ह्याचं संपूर्ण ज्ञान मिळतं. आणि अतिशय प्राचीन कालापासून हे ज्योतिषशास्त्र चालत आलेलं आहे. पण जर का ज्योतिषशास्त्रचा बेस आपण जर का पाहायला गेलं तर काय आहे? 9 ग्रह, 27 नक्षत्र, बरोबर. 12 राशी आणि कुंडलीतले 12 घर म्हणजे 12 स्थान, बरं. हे मिळून पूर्ण ज्योतिषशास्त्र आहे. म्हणजे जर का तुम्ही जसं मी आधी सांगितलं ते गणित आहे, तर गणित कुठल्या दृष्टिकोनातनं? गणित आहे 9 ग्रहांचं, 12 राशी आणि 12 स्थान परत्वे, विविध नक्षत्रामध्ये त्यांची उपस्थिती जेव्हा असते तेव्हा त्याच्यानी उत्पन्न होणारे आयुष्यावर जे इम्पॅक्ट होतो, ते जे उत्पन्न होतं, परिणाम होतो, त्याचं गणित म्हणजे ज्योतिषशास्त्र. अरे वा, याच्याबद्दल अधिक जाणून घ्यायला नक्कीच आम्हाला आवडेल.